स्वाती, कसे आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. तर इकडे ना मी डेली रूटीन माझंवालं डेली ब्लॉग शेअर करते. आणि आत्ता मी उठून अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मस्त अशी उन्हात येऊन बसली आहे, कारण की खूप जास्त अशी थंडी वाजत होती, थंडी थंडी हवा होती. त्याच्यामुळे मग बाहेर येऊनच मी लिंबू पाणी घेतलं. उठल्याबरोबर मी लिंबू पाणी घेत असते आणि त्याच्यानंतर मग बाहेर बसून मस्त असं लिंबू पाणी घेतलं. त्याच्यानंतर गोळ्या घ्यायच्या होत्या मला. गोळी घेतली मी ॲसिडिटीची आणि नंतर बाकीच्या माझ्या गोळ्या आहेत, पण ते मी नंतर घेणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बेडरूममधला मी सगळा असा पसारा काढून ठेवला आहे, कारण की आज माझा नवरा घरी नाही आहे, असं पण मला काही करमणार वगैरे नाही आहे. मग तो नसला की मला करमत नाही, म्हणून मग म्हटलं चला थोडंसं कामं तरी करावं, कारण की आता थोडं बरं पण वाटत आहे, फ्रेश पण आहे आणि छान आहे. तर त्याच्यामुळे मग म्हणजे होत असताना का नाही करायचं असं, कारण की म्हणजे कसं होऊन जाते ना ते, मग ते असले ना तर मग ते करू नाही दे जास्त कामं वगैरे, वजन उचलू नको, हे करू नको, ते करू नको, असं काहीतरी चालू असते. तर त्याच्यामुळे ना तर मग ते नसताना मग मी थोडंसं म्हटलं चला आपली रूम आवरून घ्यावं, कारण की खूप जास्त खराब झाली होती रूम, खूप पसारा वगैरे झाला होता. माझ्या रूममध्ये ना पसारा वगैरे म्हणजे ठेवायला काही जास्त काही अशी जागा वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे एक छोटीशी अशी रॅक आहे, त्याच्यामध्ये मी कसे म्हणजे कपडे वगैरे ठेवते आणि थोडंसं असं म्हणजे ॲडजस्ट करून ठेवते. समजा ते तुम्हाला समोर दिसेलच मी रूम कशी साफ केलेली आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर तुमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि त्याच्यानंतर मग इकडे ना मी तर लेट उठते, मग कसं लिंबू पाणी वगैरे घेते, त्याच्यानंतर अर्धा एक तास अजून काही घेत नाही. त्याच्यानंतर अजून कुठले ना कुठले प्रोटीन हे ते मला चालू असते, त्याच्यामुळे मग मी थोडंसं असं लेट जेवण करते. पण आता इकडे आईला होतं, म्हणजे आईला बीपीची गोळी असल्यामुळे तिला थोडंसं लवकर जेवायला पाहिजे ना. मग मी काय केलं, रूम आवरताच आईसाठी डाळ बनवून दिली. तर अशी मस्त अशी डाळ बनवली होती आईसाठी. तर आई पण मला म्हणजे आईच मदत करत असते, म्हणजे सगळं जास्तीत जास्त काम आईच करते. मी थोडंफार आईला मदत करते, म्हणजे जेवढं होते ना माझ्याने तेवढं मी करते असं, कारण की बसून पण कंटाळा येऊन जातो, काय करणार ना दिवसभर. तर त्याच्यामुळे मग इकडे थोडंसं असं मी ताक पण फोडणी दिलं, कारण की केमोमुळे ना माझ्या तोंडाची थोडीशी अशी चव गेलेली असते. तर त्याच्यामुळे मग ते काही चांगलं नाही लागत. त्याच्यामुळे थोडंसं मग मी ताक फोडणी दिलं. इकडे मस्त अशी चण्याची भाजी, डाळ आणि ताक, आणि गरम गरम मेथी टाकून भाकर बनवून दिली मला. तर मग त्याच्यानंतर मग मी निवांत असं बसून जेवण केलं. म्हणजे मी ना आता असं ठरवलं आहे की जेवताना ना टी व्ही वगैरे बंद ठेवायची आणि निवांत असं शांत बसून पहिले जेवण करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर मग दिवसभर आपल्याला आपलं जे पण असतं, समजा टी व्ही म्हणा, मोबाईल म्हणा, हे सगळं मग नंतर करता येते. पण आता ना मी असं ठरवलेलं आहे की टी व्ही म्हणजे जेवण करताना ना टी व्ही वगैरे बघायचं टाळायचं. समजा बघू आता हे किती दिवस मी म्हणजे हे करू शकते. पण आता आपण जर कुठली गोष्ट स्वतःसाठी जर करत असेल ना, म्हणजे ठरवत असू ना, तर ते करायला हरकत नाही, कारण की आपण दुसऱ्यांसाठी म्हणून नाही, पण स्वतःसाठी ते करायला पाहिजे. कारण की स्वतःमध्ये जर स्वतःसाठी बदल नसेल करत तर मग काय फायदा. तर इकडे मग मला थोडंसं रूम आवरत असताना भूक लागली होती. नंतर मग आईने माझ्यासाठी पपई कापून दिली मला मस्त अशी, मला पपई खूप आवडते. त्याच्यानंतर मग मी पूर्ण रूम आवरून घेतली, आणि आता तुम्ही मला बघू शकता लास्ट रूम, म्हणजे रूमचं म्हणजे लूक बघू शकता. आता पहिले किती सगळा पसारा पडून होता आणि नंतर तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. जर माझा आवडला ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. तर आजसाठी इतकंच. तर
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.